नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज म्हणजेच GMC मिरज यांच्या अंतर्गत जे ॲडमिट कार्ड आलेले आहेत त्यांची एक्झाम 31 डिसेंबर 2025 रोजी आहे. हे तुम्हाला माहीत असेलच. ज्या विद्यार्थ्यांनी ह्यासाठी अर्ज केला होता, फॉर्म भरला होता, त्यांनी याचं बऱ्याच जणांनी हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड केलं असेल. तर हॉल तिकीट ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नसेल तर हॉल तिकीटची लिंक पब्लिश केलेली आहे. हॉल तिकीटची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्रामवरसुद्धा आपण हॉल तिकीटची लिंक टाकलेली आहे. लिंक तुम्ही 1 डिसेंबरपर्यंत तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश तुम्ही कोणती भाषा निवडू शकता. तुमचा रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ DD-MM-YY या फॉर्मॅटमध्ये टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं डेट ऑफ बर्थ असेल 10/5/1995 तर तुम्हाला टाकायचं आहे 10-05-95 आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला काढता येईल. मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कुठल्याही भाषेत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेलवर तसेच तुमच्या टेक्स्ट मेसेजवर तुम्हाला आला असेल जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची सूचना ती म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे किंवा तुम्ही जर बघितलं तर हॉल तिकीटवरचं तुमचं जे पोस्ट कोड आहेत ते बदलले आहेत बघा. हॉल तिकीटची लिंक तुम्हाला दिसते की आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्यावर आपण टाकलेले आहे. यांच्या आपण GMC मिरजच्या जर ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जर भेट दिली तर त्या ठिकाणी दिसतं आहे बघा की त्यांनी 26/12 रोजी एक नवीन प्रसिद्धीपत्र तयार केलेलं आहे किंवा पब्लिश केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हणले की विद्यार्थ्यांचं जे पोस्ट कोड आहेत हे चेंज केलेले आहेत. नवीन पोस्ट कोड त्यांनी त्या आपल्याला प्रत्येक पोस्टनिहाय कोड दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल की तुमचे गट ड ची जी भरती होती त्यातील महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पोस्ट कोड काही तांत्रिक अडचणीमुळे नव्याने प्रसिद्ध केलेले आहेत. तर पोस्ट कोड जे आहेत त्याची सूचना त्यांनी टाकलेली आहे. तर प्रत्येक पोस्टने आहे त्यांनी पोस्ट कोड दिलेला आहे. हा नवीन त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे दिलेला आहे. हाच पोस्ट कोड तुमच्या ॲडमिट कार्डवर डिस्प्ले झालेला असेल. तर यातमध्ये वेगळं असं काही नाही आहे. तुमच्याकडे जे ॲडमिट कार्ड तुमच्याकडे अवेलेबल होईल ते तुम्ही घेऊन परीक्षेला जाऊ शकता. तुम्ही ज्या पदाला अर्ज भरला आहे त्याच पदाची तुम्ही एक्झाम देणार आहे. त्याच पदासाठी तुमचा निकाल हा लागणार आहे. तर त्याचं एक त्यांनी प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. तर तुम्ही जो फॉर्म भरला असेल त्या फॉर्मचा जो पद आहे त्या फॉर्मचा पोस्ट कोड तुमच्या त्या ॲडमिट कार्डवर डिस्प्ले केला असेल. त्यामुळे चुकीचा पोस्ट कोड तुमच्या ॲडमिट कार्डवर डिस्प्ले झाला असं कोणी म्हणू नका. नवीन पोस्ट कोड तुम्हाला अवेलेबल असेल का तिथे तुम्ही बिनधास्त ही एक्झाम देऊ शकता. कोणत्याही प्रकारची यामध्ये अडचण नाही. धन्यवाद.